जर आज जगात इतकी अशांती आहे, जर राष्ट्रे एकमेकांवर तुटून पडत आहेत, जर लोकांच्या हृदयात बंड, क्रोध आणि अभिमान भरलेला आहे, तर देव फक्त शांतपणे पाहत आहे का, की त्याच्याकडे काही उत्तर आहे? आणि एखादा मनुष्य, एखादा नेता, एखादी शक्ती देवाची योजना बदलू शकते का? याच प्रश्नाचे उत्तर आहे स्तोत्र 2. एक शक्तिशाली भविष्यवाणी, जी फक्त दावीदच्या काळाची नाही, आजच्या काळाचाही आरसा आहे. इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत? त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले. ते पुढारी म्हणाले, आपण देवाविरुद्ध आणि त्याने निवडलेल्या राजाविरुद्ध उभे राहू, आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ. परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो. देव रागावला आहे आणि तो त्या लोकांनाच सांगत आहे, मी या माणसाची राजा म्हणून निवड केली, तो सियोन पर्वतावर राज्य करेल. सियोन हा माझा खास पर्वत आहे. यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत. आता मी तुम्हाला परमेश्वराच्या कराराविषयी सांगतो. परमेश्वर मला म्हणाला, आज मी तुझा बाप झालो आणि तू माझा मुलगा झालास. जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन, या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील. लोखंडाची कांब जशी मातीच्या भांड्याचा नाश करते, तसा तू त्या राष्ट्रांचा नाश करू शकशील. म्हणून राजांनो, तुम्ही शहाणे व्हा, राज्यकर्त्यांनो हा धडा शिका. परमेश्वराच्या आज्ञांचे भीतियुक्त पालन करा. तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल. जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात, पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे. दावीद एक प्रश्न विचारतात, लोक बंड का करतात? कारण मनुष्याच्या हृदयात एक समस्या आहे, मला माझ्या मर्जीने जगायचे आहे. हेच ते बंड होते ज्याने स्वर्गात ल्युसिफरला पाडले. हेच ते बंड होते ज्याने आदाम आणि हव्वाला फसवले. आणि आजही तेच बंड कुटुंबे तोडते, राष्ट्रे फाडते आणि मनुष्याच्या हृदयाला अंधकारात ढकलते. एक राजा होता ज्याच्या राज्यात सर्व व्यवस्था होती, पण त्याच्या सैनिकांनी एकत्र येऊन बंड केले. का? कारण त्यांना त्याची आज्ञा नको होती, त्यांची इच्छा हवी होती. पण बंड सुरू होताच राजा घाबरला नाही. तो शांतपणे आपल्या सिंहासनावर बसून राहिला, कारण त्याला माहित होतं बंड लहान आहे, पण त्याचा शासन अटल आहे. स्तोत्र 2 हेच चित्र दाखवते. देवाविरुद्ध उभे राहणारे लोक छोटे आहेत आणि त्याचे राज्य अटल आहे. जेव्हा जग विरोध करते तेव्हा देव घाबरत नाही, तो हसतो. कारण त्याला माहित आहे, कोणीही त्याची योजना थांबवू शकत नाही, कोणीही त्याचा मार्ग वाकवू शकत नाही, कोणीही त्याचे राज्य हलवू शकत नाही. कोणी त्याची योजना बदलू शकते का? कधीच नाही. देव म्हणतो, हा माझा पुत्र आहे, मी त्याला राजा ठरवले आहे. म्हणजे अंतिम अधिकार मनुष्याचा नाही, राजकारणाचा नाही, राजांचा नाही, तर देवाच्या पुत्राचा आहे. आणि जे त्या पुत्राचा आदर करत नाहीत ते मार्गात तुटून पडतात, पण जे त्याची शरण घेतात ते खरोखरच धन्य असतात. आज तुमच्या समोरही 2 मार्ग आहेत, बंड किंवा देवाची शरण. एक मार्ग तोडतो, दुसरा शांती, सुरक्षितता आणि आशीर्वाद देतो. जग बदलू शकते, नियम बदलू शकतात, राष्ट्रे बदलू शकतात, पण त्याचा निर्णय, त्याचे राज्य कधीच बदलत नाही. हे प्रभू, मला तुझा मार्ग निवडण्याचे ज्ञान दे.
बंड करणाऱ्या जगापासून वाचव आणि मला तुझ्या पुत्राच्या शरण स्थिर ठेव. माझ्या जीवनात शांती, विवेक आणि तुझे राज्य स्थापन होवो. आमेन.